guys, I'm back. चलो वो सब रहने दो. आता तुम्हाला सुस्वागतम करते आणि दिवाळीच्या शुभेच्छा देते. सो हॅपी दिवाळी. तर मी का नाही आली ते तुम्हाला त्याचं रिझन सांगते. रिझन हे आहे की माझे एक्झाम्स होते, त्यामुळे मला व्हिडिओ करायला भेट नव्हतं, म्हणून मी व्हिडिओज केले नाही. आणि त्यानंतर ना मला आहे ना सर्दी खोकला झाला होता, त्यामुळे केले नाही. आणि आज दिवाळीचं पहिली अंघोळ होती आणि मी ठरवलं होतं की मी व्हिडिओ करावा, बट काय तर चार्जिंग संपली होती आणि आता चार्जिंग केल्यानंतर मी व्हिडिओ करते. म्हणजे मला मी तुमच्यासाठी व्हिडिओ करते आणि तुम्हीच मला सबस्क्राईब करत नाही. आत्ताच त्याच्या सबस्क्राईब करायला लागा. चला मी इथे 3 सेकंड देते, 3 सेकंड सपोर्ट. 3, 2, 1 केलं. मला माहिती तुम्ही नाही केलं असं, पण राहू दे. तर काय मी ना सकाळी म्हणजे मी ठरवलं होतं की सकाळी 5 वाजता उठून आहे ना पहिली आंघोळ करायची मी. बट मी जेव्हा गाढ झोपली ना 11 वाजता झोपली, नंतरला 11:30 वाजले, लाईट गेली आणि मला इतका राग आला ना, म्हणजे मला सतत इरिटेशनची आग निघत होती. त्यामुळे ना मला इतका राग आला, म्हणून मी उठली 12 वाजता. दादाला सांगितलं, दादाचा बेडरूमच्या आणि हॉलची खिडकी उघड. त्यांनी बेडरूमचे फक्त उघडला, तर इथून काय हवा निघणार नाही, आपण हॉलमध्ये आहोत. तर नंतर बोलू मी किंचून त्याला बोलली की तू हॉलची खिडकी उघडतोस की नाही असं बोलले. माझी मम्मी पूर्णपणे चिडली, माझ्यावर चिडायला लागली. पण नंतर तो झोपला, मला राग आला त्याचा, म्हणून मी स्वतः उघडली. आणि नंतरला बघतो तर खिडकी माझ्या कंदीलचा एक खालचा भाग असतो तो कट, म्हणजे काहीच मी बोलू नाही शकत. मला इतकं म्हणजे आता पण तुटलेला आहे. काय मला परत लावायचं आहे, कारण की आहे ना कसं वाटेल ते. मी कंदील लावल्याने एक तर लाईट्स पण नाही लावू शकत, बोर्ड इथे लांब आणि लाईट्स तिकडे कसं लावणार, म्हणून मी लाईट्स नाही लावले. मग मम्मी बोलली कंदीलच लावून घे, पण कंदीलच तुटतं, मग कंदील काय लावायचा असं झालंय. पण ते सगळं राहू द्या. त्यानंतर मी झोपून गेली. ते कधी झोपली काय माहित नाही, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर झोपली. सकाळी उठल्या उठल्या शिंका मारायला लागली. तर शिंका यायला म्हणजे मी बोलू नाही शकत. मी सकाळी 5 वाजतापासून उठली होती, मध्ये मध्ये 5चा अलार्म लागत होता, पण मी डायरेक्ट 6 वाजता उठली, आंघोळ केली. आणि माझी फ्रेंड 6:30ला आली. म्हणजे तू अजून आंघोळ नाही झाली? म्हणजे नाही झाली यार, माझी मम्मी आंघोळ करून दिली म्हणून. पण त्यानंतर मी आंघोळ केल्यानंतर गेली. म्हणजे तुम्हाला मी फटाके वगैरे चांगले फोडले, बट गाईस मला काय माहित नाही, माझ्या पायात आहे ना हा रेड, म्हणजे माझा राईट वाला पाय होता ना, तिथून चटका लागत होता क्रॉक्स मधून. काय माहिती क्रॉक्स मध्ये काय असेल की नाही माहित नाही, पण मध्ये मध्ये मला चटका लागत होता, पण असा जोराचा चटका लागत होता पाय. बट मला आता काय होत नाही. पण त्यानंतर काय झालं, मी जी कार्गो पॅन्ट घातली होती, त्या कार्गो पॅन्टला मध्ये असे होल झाले, ते पण छोटूशे. मी खूप शॉक झाली बाई. माझी नवीन कार्गो होती आणि माझ्या पप्पांना मम्मीला कळालं ना, माझी वाट लागेल. आणि आता मी घरी आलो, मी इतक्या शिंका मारल्या. मी वाटत झोपली आणि झोपल्यानंतर 2 वाजता जेवली मी. आणि आता सगळेजण झोपले, मला झोप नाही येते, मध्ये मध्ये आता यायला लागली तशी. पण तुम्ही बोलते तुम्ही दिवाळीचा व्हिडिओ पाठवला नाही, म्हणून मी तुम्हाला माझा आपोआप व्हिडिओ बंद झाला. हाऊ डू, म्हणजे काहीच कसं का बंद झालं तेच कळत नाही. बट काय हा माझ्या दिवाळीचा होता. संध्याकाळी मी परत फटाके पुढे जाणार आणि पॅन घ्यायला जाणार, त्याचा व्हिडिओ करणार आहे, कदाचित करू शकते. तर त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हा माझं इंस्टाग्राम पण आहे आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. सो शुभ दीपावली आणि शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि मी कमेंट करून मला सांगा की तुमच्या घरी फराळ काय बनवलं, मी पण खायला येते तुमच्या. आम्ही तर अजून स्टार्ट पण नाही केला, कारण की इतकी घाई होती ना आमची, म्हणजे आमचं काही ठरलंच नव्हतं. कारण मागच्या वर्षी आमचं ठरलेलं असतं ना, म्हणून यावर्षी काय ठरलं नव्हतं. आणि उद्या माझी सगळी भावबहीण आहे, त्याचा तर व्हिडिओ मी करणारच आहे, पक्का म्हणजे पक्का करणार आहे, ते पण लपून छपून. कारण आहे ना
माझ्या फॅमिलीला माहित नाही की माझं युट्यूब चॅनल आहे. सो गाईज, हे सगळं झालंय. आता तुम्हाला मी परत एकदा शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.